नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज खरं म्हणजे आपल्या सासवड नगरपालिकेसाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. 4 जानेवारीला आपण त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेचा 155वा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा केला आणि 5 जानेवारीला आपल्या सगळ्यांनाच एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी समजली, ते म्हणजे स्वच्छ संरक्षण 2023मध्ये सासवड नगरपालिकेला कचरामुक्त शहरमध्ये 3 स्टार रेटिंग त्या ठिकाणी मिळालं आणि जे देशातलं उच्चतम मानांकन आहे वॉटर प्लस मानांकन, हेही सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळालं. आणि गेली 6 वर्ष 2018 पासून आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सासवड नगरपालिकेने सातत्याने नॅशनल लेवलवरती, विभागीय लेवलवरती सातत्याने त्या ठिकाणी पारितोषिकामध्ये आणि पुरस्कारामध्ये मानांकन मिळवत आलेलो आहोत. आणि या मानांकनाचा आज त्या ठिकाणी निश्चितपणे असं म्हणता येईल की कळत झालेला आहे. तो म्हणजे सासवड नगरपालिका विभागामध्ये आज देशामध्ये 1 नंबरची नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी 11 जानेवारी 2024ला सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी स्वच्छ संरक्षण 2023चा पुरस्कार आपल्या सगळ्यांच्याच सहकार्यामुळे सासवड नगरपालिकेतले सर्व नागरिक असतील, बंधू भगिनी असतील, सासवड नगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी, सासवड नगरपालिकेचे सर्व विभागीय अधिकारी, त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, पाणी पुरवठा असेल, इतरही सर्व विभागांचे, सासवड नगरपालिकेचे CEO आदरणीय चव्हाण साहेब, आपले स्वच्छता अधिकारी जे सातत्याने संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियानापासून नगरपालिकेबरोबर आपल्याकडे अटॅच आहेत, ते मोहनजी चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे इतरही सर्व अधिकारी त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपल्या सासवड नगरपालिकेचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष, नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे नगरसेवक, पदाधिकारी, सासवड नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचे सर्व माझे कर्मचारी की जे दिवस रात्र त्या ठिकाणी सासवडच्या स्वच्छतेमध्ये काम करत आहेत. आज कचरा डेपोला सुद्धा आपल्याकडे कचरा जो आहे त्याला सुद्धा हरितचं लेबलिंग आपल्याला त्या ठिकाणी आपल्या खताला आपल्या कचऱ्याच्या खताला त्या ठिकाणी मिळालं. ह्या सगळ्यांमध्ये ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सर्वच अधिकारी, आदरणीय डॉक्टर चव्हाण साहेब या ठिकाणी आपले CEO म्हणून आहेत, त्यापूर्वीचे आदरणीय मोरे सर हेही आपले CEO होते, त्यांच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला 4था क्रमांक राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी मिळाला होता. त्या अगोदर जळक साहेब असताना सातत्याने आपल्याला 4 वर्ष त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान झालेला आहे आणि ते सातत्य आता डॉक्टर चव्हाण साहेबांच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मी मनापासून सगळ्याच नगरपालिकेचे माझ्या या ठिकाणी उपस्थित असलेले, आता प्रशासक आहेत सासवड नगरपालिकेत, परंतु सगळेच पदाधिकारी आजही डिओटेडली काम करतात. आणि विशेषतः कौतुक तुम्हाला सगळ्यांना करायला लागेल ते म्हणजे आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप आणि मोहन चव्हाणांचं, कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे मला वाटतं कैलासवासी चंदूकाका जगतापांच्या नंतर खऱ्या अर्थाने या गावाला अजितराव आणि मोहन चव्हाणांचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा आहे. मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. हे अभिनंदन करत असताना आज पत्रकार परिषद यासाठीच बोलवले की आज एवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार आणि क्लीनेस्ट नगरपालिका म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिकेला प्रोत्साहित केलं जातं आहे. आपण सगळ्यांनी हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे आणि म्हणूनसाठीच उद्या आम्ही मुख्यमंत्री असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री, सर्व पदाधिकारी, आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि इतरही सर्व अधिकारी, पदाधिकारी, आदरणीय म्हैसकर मॅडमचं मुद्दा म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करेन. 2018ला मला आठवते त्या काळातल्या तत्कालीन बॉडीची सगळ्यांची आपली मीटिंग झाली होती आणि 2017ला म्हैसकर मॅडमने आपल्या सासवड नगरपालिकेला त्यावेळेस UD2च्या त्या UD2च्या प्रधान सचिव त्या ठिकाणी होत्या आणि त्या काळामध्ये त्यांनी येऊन आपल्या सगळ्यांचं मोरल बूस्ट केलं होतं आणि त्यांनी
त्यांनी मोरल बूस्ट केल्यामुळे खरं म्हणजे 2018ला आपल्याला तो पुरस्कार मिळण्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी एकी टिकवली आदरणीय कैलासवासी काकासुद्धा त्यावेळेस होते आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान होता की पहिला पुरस्कार आपल्याला 2018ला त्या ठिकाणी स्वच्छ भारतचा नॅशनल लेवलवरचा मिळाला. आणि त्याचा आज उच्चांक म्हणजे आज आपण देशामध्ये सगळ्यात चांगली नगरपालिका, स्वच्छ कचरामुक्त नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मी मनापासून सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो. त्यामुळेच आम्ही ठरवलं आहे की 30 जानेवारीच्या पर्यंत म्हणजे 26 जानेवारीनंतर आपल्या नगरपालिकेचा हा कार्यक्रम सर्व पदाधिकारी राज्यातले सर्व जे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्वच पदाधिकारी मी सांगितल्याप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, सर्वांना एकत्रित बोलून हा समारंभ आणि आपल्या नगरपालिकेचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि या सासवड नगरीचे सर्व नगरपालिकेचे आतापर्यंत असलेले ब्रँड अँबॅसिडर, नगरपालिकेला सहकार्य करणारे सर्व नागरिक यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा याच्यासाठी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत. 11 तारखेच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे 15 लोकांची मर्यादा आपल्याला त्या ठिकाणी आहे. 4 लोकांना त्या ठिकाणी फक्त पुरस्कारसाठी राष्ट्रपतींच्या बरोबर जाता येणार आहे. आता शासनाने असा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये की फक्त अधिकारीच, कारण आपल्या इथे प्रशासक असल्यामुळे फक्त अधिकारी जातील असं मला प्राथमिक स्वरूपामध्ये समजलं आहे. मी प्रयत्न करतो या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आणि मला वाटतं की गेली 6 वर्ष या पुरस्कारासाठी सातत्याने आम्ही जात आलेलो आहे. यावर्षी ती संधी मिळेल, परंतु काही म्हणजे त्या ठिकाणी अधिकारी जातील असं समजलं आहे. प्रॉक्सीमध्ये मी प्रयत्न करतो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जाऊ शकेल, परंतु मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानाची ही गोष्ट आहे. आणि मी खरोखर मनापासून या ठिकाणी सर्वच नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी सगळ्यांचं अभिनंदन करतो. सर्व सीओंचं, त्याचप्रमाणे सीओ साहेबांचं, त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण सगळेजण उद्या जो आपण कार्यक्रम उद्याच्या महिन्यामध्ये आपण ठेवतो आहोत त्या कार्यक्रमातही सहभागी व्हावं. पत्रकार बांधवांनाही मी या ठिकाणी विनंती करेन की ही खूप मोठी आणि मानाची गोष्ट तुम्हा आम्हा सगळ्यांच्यासाठी आहे. त्याच्यासाठी आपण या पुरस्कार सोहळ्याचं आणि हा पुरस्कार आपल्या नगरपालिकेला मिळाला याचा आपल्या वृत्तपत्रामधून, आपल्या चॅनलमधून त्या ठिकाणी उहापोह करावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपल्याला काही जर प्रश्न असतील तर ते विचारावेत. थोडक्यात मी आपल्या सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो की आपल्या सगळ्यांना माहिती असेल 2002ला त्या काळचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री कैलासवासी R.R. पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आणि पहिलाच 2002-03चा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळाला. त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय संजूकाका जगताप साहेब होते. पहिलं जिल्हास्तरीय बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी मिळालं होतं. त्यानंतर सातत्याने 2004-05ला 5-6ला आपल्याला सातत्याने जिल्हा स्तरावरती आणि 2005-06ला आपल्याला द्वितीय क्रमांक राज्यस्तरावरती त्या ठिकाणी मिळाला. 2007-08ला राज्यस्तरावरती सुद्धा सासवड नगरपालिकेला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळाला आणि 20 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस, म्हणजे त्याच्या अगोदर 7.5 लाख, 3 लाख, 2 लाख अशी बक्षीसं आपल्याला मिळाली होती. 2007-08ला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक नगरपालिकेचा आला होता. तीच कामगिरी 2007-08 नंतर 2018ला ज्यावेळेस केंद्र सरकारने हा पुरस्कार सुरू केला त्यावेळेस 2018 पासून आज 2023 पर्यंत सातत्याने आपण हा पुरस्कार त्या ठिकाणी घेत आलेलो आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्याला सांगू इच्छितो की हे सातत्य मला वाटतंय सासवड नगरपालिकेने ठेवलंय. इंदोर महानगरपालिका सोडलं तर कुठल्याच महानगरपालिकेने हे सातत्य देशामध्ये ठेवलेलं नाही आहे आणि हे सातत्य आपण ठेवू शकलोय कारण सासवडचे नागरिक, सासवड नगरपालिकेतले सर्व कर्मचारी, सासवड नगरपालिकेतले सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, सासवड नगरपालिकेचे सर्व निर्वाचित, त्या तत्कालीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, सर्व सभापती वेगवेगळ्या खात्यांचे आणि सासवडचे वेळोवेळी त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे कार्यभार असलेले सगळे सीओ साहेब, ह्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. कारण शेवटी हा पुरस्कार हा टीमवर्क आहे
आणि निश्चितपणे आज कैलासवासी चंद्रकाका जगतापांची आठवण आम्हाला सगळ्यांनाच येते, कारण त्यांचे आशीर्वाद, त्यांची शिस्त, त्यांनी दिलेला एक चाकोरीबद्ध कार्यक्रम, याच्यावरतीच खरं म्हणजे ह्या पुरस्काराचं क्रेडिट मला वाटतंय दिलं तर हरकत कुठलीच कुणाची असायची हे नाही आहे. आणि निश्चितपणे त्यांचं स्मरण मी आज या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपले जर काही प्रश्न असतील माझ्यासाठी किंवा आदरणीय CEO साहेबांच्यासाठी तर ते आपण विचारावे. इन्सेंटिव्ह रक्कम काय बंद केली का सरकारने? बक्षिसापोटी मिळणारी रक्कम गेले 2-3 वर्ष काय हा रक्कम देत नाही असे विशेष योजना होऊन द्यायचे ना. बक्षीस रक्कम असेल 2018ला 19ला आणि 20ला प्राप्त आहे आपल्याला, 21-22 पासून नाही. तर ते सर फॉलोअप घेतो म्हणजे आता या पुरस्काराचं काय स्वरूप काय आहे? आम्ही राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पुरस्कार वितरण करणार आहे. ते आपल्याला 11 तारखेला शहराचा नावगौरव देश पातळीवर लौकिक होणार आहे. तर त्यावेळेस महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. आणि बक्षिसाची रक्कम ही स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं, त्याबाबत अजून काही निर्णय आले. सासवड नगरपालिकेचं की हा पुरस्कार मिळालेला आहे, परंतु आता जो पुरस्कार आपण माहिती दिली त्या बाबतीत थोडासा राजकीय प्रश्न आहे की विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते. आता मध्यंतरी बातम्या देखील प्रसारित झाल्या. आता हा तसा आनंदाचा क्षण आहे की पुरस्कार जाहीर झालेला आहे, परंतु विरोधकांकडून या जो पुरस्कार जाहीर झालेला आहे या बाबतीत सातत्याने टीका होतीये. तर या बाबतीत काय म्हणतात? सर, मी वाचलेलं आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मंडळी टीका करतात. शेवटी सासवड हे कुठल्या घराण्याचं किंवा कुठल्या व्यक्तीचं किंवा कुठल्या राजकीय पक्षाचं किंवा कोणाचं नाही आहे. सासवड हे सासवडकर नागरिकांचं शहर आहे. आपल्या शहराला विरोधक काय म्हणतात किंवा विरोधक काय टीका करतात याच्यापेक्षा जास्त राज्य पातळीवरती राज्य सरकार काय म्हणतं, केंद्र पातळीवरती केंद्र सरकार काय म्हणतं, त्याला मानांकन कुठलं मिळतं, त्याला स्वच्छतेमध्ये पुरस्कार कुठला मिळतो हे बघणं मला वाटतं विरोधकांनी महत्त्वाचं आहे. आज विरोधक कधी हे बोलत नाही की कचरा टाकणारे आपल्या पुणा सासवड रोडवरती आज मधल्या काळामध्ये CEOंना काहींनी SMS केले, मलाही काहींनी SMS केले, कचरा सासवडच्या मुख्यद्वारावरती पडला आहे, पण तो कचरा टाकण्याचं ठिकाण नाही आहे. आज सासवडमध्ये रोज सकाळी मी असेल, CEO असेल, सासवड नगरपालिकेचे अनेक आजी माजी पदाधिकारी त्या ग्रुपवरती आहेत. आपल्या सासवडची घंटागाडी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते, रात्री 9 वाजेपर्यंत असते. प्रत्येक ठिकाणी कचरा टाकायची सोय आहे. आज रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो, त्याचे फोटो काढले जातात. मटन मार्केटचे तिथले फोटो तेही आले, त्याची स्वच्छताही केली गेली. आज काय माहिती आहे का की अस्वच्छता करणं हाही गुन्हा आहे, परंतु अस्वच्छता निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची स्वच्छताही झाली आहे. ही सासवड नगरपालिकेचा प्रॉम्प्टनेस आहे. आज जर तुम्ही बघितलं, पालखीच्या काळामध्ये बघितलं, अनेकांनी ॲप्रिशिएट केलं की पालखी सकाळी 7 वाजता आपल्या तळावरून निघते आणि सकाळी 11 वाजेपर्यंत सासवडची हद्द बोरावके माळ्यापासून सोडते, परंतु तत्पूर्वी पालखी तर स्वच्छ झालेला असतो. हा सासवड नगरपालिकेचा प्रॉम्प्टनेस आहे. शेवटी कचरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी गाव घरामध्ये एक कोणीतरी धुडगूस घासणारा असतोच ना, घरामध्ये एक दारुड्या असतो, याचा अर्थ सगळं घर दारुड्या नसतं ना. तर त्यामुळे आता दारुडा काय म्हणतोय, धुडगूस घालणारा काय म्हणतोय किंवा हे काय म्हणतोय याच्यापेक्षा जास्त कुटुंबाला, घराला आणि माझ्या सासवडला आणि सासवडच्या नागरिकांना हा राष्ट्रीय मानाचा पुरस्कार मिळाला याचा अभिमान आम्हा सर्वांनाच त्या ठिकाणी आहे. अभिमान बाळगावा. आता काही लोकांना घराण्याचा आणि कुटुंबाचाही अभिमान नसतो, मग त्यांना दोष देण्याचा अर्थ नसतो ना. त्याच्याने कुठल्या घराण्याचं किंवा कुठल्या कुटुंबाचं महत्त्व कमी होत नाही. त्यामुळे सासवडचं महत्त्व हे अनादी काळापासून आहे. आज सासवडची परंपरा 5000 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा जास्त सासवड काय करतंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं सगळीच उत्तरं तुम्हाला थोडक्यात मिळाली. मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवतोय. आतापर्यंत आपल्या नगरपालिकेमध्ये जे CEO आपल्याकडे येऊन गेले आणि त्याची सर्व्हिस झाली, तर सर्वांना आजी माजी सगळे पदाधिकारी, सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि एक उत्स्फूर्त कार्यक्रमाचं स्वरूप असावं अशा प्रकारे ते कार्यक्रम आपण ठेवणार आहोत. आणि शेवटी हे कॉन्ट्रीब्युशन हे
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचं टीमवर्क आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचाच उत्साह वाढणार आहे. आणि जसं इंदोर सिटी सातत्य ठेवतंय, आज 2023-24 असलं तरी सुद्धा आपल्याला इथून पुढे इंदोर सिटी सारखं सासवड नगरपालिकेला सातत्य ठेवायचं आहे. आणि ते सातत्य ठेवण्यासाठी आपलं टीमवर्क इंटॅक्ट ठेवणं आणि जे आमच्यावरती टीका करतात त्यांना याच्यामध्ये सामावून घेणं ही आमची निश्चितपणे जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही घेऊन मला या ठिकाणी प्रत्यक्ष फील्डवर जे कर्मचारी काम करतात, आता सासवडकरांना घंटागाडीची सवय झाली, कर्मचाऱ्यांनी चांगल्यापैकी बऱ्यापैकी काम करतात, त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देणं या निमित्तानं माझं म्हणणं आहे, काहीतरी त्यांना आपण दिलं पाहिजे. आम्ही सर म्हणजे ज्यावेळेस आपले CEO 2017-18ला होते जळक साहेब, त्या काळामध्ये आम्ही पत्र तत्कालीन नगरविकास मंत्री आणि स्वच्छ भारतच्या डायरेक्टरांना, महाराष्ट्राचे डायरेक्टर त्यांना दिले, सातत्याने त्याच्याबाबत फॉलोअप केलं आहे. मला वाटते सासवड नगरपालिका ही एकमेव आहे की आम्ही पुरस्कारातल्या रकमेचा त्या ठिकाणी सीओपासून स्वच्छतेचा कर्मचारी आणि आमच्या नगरपालिकेच्या शिपायापर्यंत प्रत्येकाला इन्सेंटिव्ह द्यावं. आणि ती रक्कम जी आहे, कारण मला आठवते 2017ला कैलासवासी चंदुकाका जगतापांनी आम्हाला त्या ठिकाणी निर्णय दिला होता की आपल्याला जो पुरस्कार मिळेल, म्हणजे पुरस्कार मिळायच्या अगोदर काकांचा कॉन्फिडन्स एवढा होता की पुरस्कार मिळेल त्यावेळेस त्याच्यातला पर्टिक्युलर मला वाटतं 25%, मला आता आठवत नाही किती होतं ते, 25% ना, पुरस्कार रकमेच्या 25% हे सासवड नगरपालिकेच्या टीमला, म्हणजे CEO साहेबांच्या पासून ते स्वच्छतेची जी महिला कॉन्ट्रॅक्टवरती काम करते त्याच्यापर्यंत आणि परमनंट एम्प्लॉईमध्ये ह्याच्यापर्यंत प्रत्येकाला 25%, म्हणजे त्यावेळेस मला वाटतं बक्षिसाची रक्कम 5 कोटी रुपये होती. त्याचे 25%ची पत्र आहे माझ्याकडे. त्याचा फॉलोअप आम्ही सातत्याने 2018 पासून 2020 पर्यंत करत होतो. 20ला सरकारने सांगितलं तशा प्रकारची प्रोव्हिजन नाही. मी सरकारला सांगितलं की प्रोव्हिजन नाही आहे तर ती करा, कारण स्वच्छ भारतचा पुरस्कार हा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी, त्याच्या स्वच्छतेच्या इतर ह्याच्या फॅसिलिटीसाठी केलं जातं. पण जे खऱ्या अर्थाने स्वच्छ ठेवतात त्यांना इन्सेंटिव्हाइज करा हे आम्ही सांगितलं होतं. त्याचे आमच्याकडे पत्र आहेत तसे सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय, परंतु ते काही झालं नाही. कारण त्यावेळेस काकांनी आम्हाला सांगितलं होतं 25% त्याच्यासाठी ठेवा आणि तसं आम्ही फॉलोअप पण करतोय. आत्ताही आपण जी सूचना केली ना, आत्ताही आम्ही तशा प्रकारचं फॉलोअप त्याच्यासाठी करूया. सासवड नगरपालिकेच्या भविष्यातील काय, आता हा पुरस्कार मिळालेला आहे, पुढच्या वर्षी निश्चितपणे उद्या मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतोय. आपल्या सर्वांना माहिती असेल अमृत 2 मधून किंवा नगर उत्थानमधनं सासवडला नव्याने 2003-04ला सासवडला पाणी पुरवठ्याची योजना झाली. आपल्याला माहिती असेल तत्कालीन त्यावेळेसचे ग्रामविकास मंत्री कैलासवासी R.R. पाटील साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी याच नगरपालिकेमध्ये आलते. अख्खं सासवड गाव त्या ठिकाणी लोटलं होतं. मोठ्या प्रमाणात 40 किलोमीटरवरनं पाणी आणत होतं. तर पिंटू भाऊंना सगळ्यांना बघून काकांना सगळ्यांना आठवत असेल, यशवंत काकांना, नंदू काकांना सगळ्यांना. तर त्या काळामध्ये इथे मंत्रिमंडळाची मीटिंगहून पाण्याची योजना आपल्याला मिळाली होती. आजही आम्ही महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी आव्हान करणारे अमृत 2मध्ये जी सासवड नगरपालिकेची 278 कोटीची नव्याने पाण्याची योजना ती आम्हाला त्या ठिकाणी मंजूर करावी. ड्रेनेजची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी त्या ठिकाणी आहेत, काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी नगरपालिकेच्या आम्ही माध्यमातून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरबद्दल काढले तेही दुरुस्त करून ड्रेनेज, पाण्याची सुविधा आणि त्यानंतर रस्ते याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी द्यावा. कारण किती बघितलं तरी मागच्या 5 वर्षामध्ये अपेक्षित आम्हाला निधी त्या ठिकाणी मिळाला नाही, परंतु परफॉर्मन्सच्या माध्यमातून नेहमीच सासवड नगरपालिकेने परफॉर्मन्सच्या माध्यमातून नेहमी काम केलेलं आहे. 2003-04ला सुद्धा 2-3ला पुरस्कार मिळवला, 3-4ला पुरस्कार मिळवला आणि सासवड नगरपालिकेची पाण्याची स्कीम मंजूर झाली. आजही 2017-18ला 18-19ला आपल्याला पुरस्कार मिळाला. या ठिकाणी तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही माहिती. 2017ला ज्यावेळेस महेशकर मॅडम आल्या होत्या त्यांना आम्ही सांगितलं होतं आम्ही पुरस्कार मिळवू, नॅशनल लेवलला सासवड नगरपालिका येईल हे आम्ही टीमवर्क करू, परंतु त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला ड्रेनेजची स्कीम द्या. आणि त्यांनी त्यांच्या कमिटमेंटप्रमाणे महेशकर मॅडमच्या कोट्यातून आम्हाला ड्रेनेजची स्कीम मिळाली 2017-18.
18-19 आणि आजही नॅशनल लेवलला त्या ठिकाणी सासवड नगरपालिका आली आहे. त्यामुळे पाण्याची योजना इथल्या विकासासाठी जो कमी निधी पडतोय हा सगळा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावा याच्यासाठी निश्चितपणे आग्रह करू. आणि मला वाटतंय, मला खात्री आहे, आदरणीय मुख्यमंत्री तेच नगर विकासचे मंत्री सुद्धा आहेत, आदरणीय उपमुख्यमंत्री, सगळ्यांना आम्ही दाखवून देऊ की आम्ही परफॉर्म करतोय, आम्ही अचीव केलंय. आज महाराष्ट्राला सुद्धा नॅशनल लेवलला पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे आज नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाला आहे, त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला आहे, लोणावळा नगरपालिका अ वर्गामध्ये मिळाला आहे, सासवड नगरपालिकेला मिळतोय. परंतु सासवड नगरपालिकेचाही कॉन्ट्रिब्युशन महाराष्ट्र राज्याच्या पुरस्कारामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेला अधिकचा निधी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी द्यावा. आणि मला खात्री आहे आता आपण परफॉर्म केलं, सासवड नगरपालिका आता सुपर डिस्टिंक्शनमध्ये, त्यामुळे निश्चितपणे चांगल्या प्रकारचा निधी आपल्याला तत्कालीन सरकार त्या ठिकाणी देईल याची मला खात्री आहे. सध्या जर बघितलं तर पुणे शहर वाढतंय. आता सासवड हे पुरंदर तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ येऊ घातलेलं आहे. आणि आता जर बघितलं तर रेकॉर्डवरची लोकसंख्या आणि सासवड शहरातील न्यायालय असेल, महसुली कार्यालय असेल, यामुळे येणारी लोकसंख्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून यांचा बॅलन्स करताना नगरपालिकेला प्रत्येक कार्यावरची कसरत करावी लागते. पण आता जर बघितलं तर हा जो संपूर्ण जसं सासवड वाढतंय, या वाढणाऱ्या सासवडच्यासाठी स्वच्छता आणि पाणी पुरवठा यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा येईल तो कचरा रिसायकलिंग किंवा त्याच्या बाबतीत नगरपालिकेचं काय प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे? ऑलरेडी बघितलं असेल आपण की कचरा रिसायकलिंगच्या बाबतीमध्ये म्हणजे खरं म्हणजे सीओ साहेबांनी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे, पण मी त्यांच्या वतीने देतो. कारण आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे, त्यामुळे आणि तुम्ही मला प्रश्न विचारला आहे. आज हरित म्हणून आहे ना, महाराष्ट्र शासनाचं जे ब्रँड आहे, आपण कचऱ्यामध्ये बघितलं तर सगळ्या प्रकारची प्रक्रिया कुंभारवाडाच्या सासवड नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये त्या ठिकाणी करतो. त्या कचरा डेपोमध्ये प्रक्रिया करून त्याचं खत त्या ठिकाणी केलं जातं. सातत्याने रोजचे रोज कचरा सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून उचलला जातो. त्याचं ओला आणि सुका कचऱ्यामध्ये बायफर्केशन होतं आणि तंतोतंतपणे त्या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न सासवड नगरपालिका त्या ठिकाणी करत असते. नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी नेहमी आत्मसात करायचाही प्रयत्न सासवड नगरपालिकेचा असतो. तुम्हाला माहिती असेल की 2002ला आज ओपन जिम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला दिसत आहे, परंतु ओपन जिम त्या ठिकाणी नवी दिल्लीनंतर मला आठवतं आहे त्यावेळेसच्या ज्या खासदार होत्या आपल्या, काय नाव त्यांचं, भाजपच्या खासदार होत्या दिल्लीच्या, माजी मंत्री सुषमा स्वराज यांच्या मतदारसंघामध्ये त्यावेळेस आम्ही ओपन जिम बघितली होती, मी आणि माझ्या बंधूंनी. आणि त्यानंतर पहिली ओपन जिम आपल्याकडे सासवडला 2003-04च्या काळामध्ये लागली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झाली. म्हणजे सासवड हे सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि जे जे चांगलं आहे, मी नेहमी म्हणतो, माझे वडील कैलासवासीचे दुर्गा जगतात पण नेहमी म्हणायचे की जे जे चांगलं आहे, जे जे शाश्वत आहे आणि जे जे गावाच्या गरजेचं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या पुरंदर हवेलीमध्ये आलं पाहिजे आणि तेच आमचं काम. काकांचं एक स्वप्न होतं की डोंगरावर पाण्याची टाकी, स्टोअर टँक करायचं आणि सासवडला संपूर्ण शहराला लाईट नसली तरी पाणी पुरवठा होईल. पण नवीन पाणी पुरवठा योजनेमध्ये तशा प्रकारे मागच्याच ह्याच्या काळामध्ये वन खात्याला त्याचं पत्र दिलेलं आहे. वन खात्याशी सातत्याने आपण फॉलो करतोय. नागपूरवरून ते पत्र वाल्याला जागा दिली, वाल्याला जी जागा दिली ती फॉरेस्टच्या जागेमध्ये, म्हणजे फॉरेस्टचं ॲक्विजिशन जरी असलं तरी ते इमिडिएटली त्यांना आहे ना, म्हणजे स्थानिक राज्य फॉरेस्टच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं जे काम होतं त्यामुळे त्वरित द्यायचं होतं. आपल्याला जे आहे ते ॲडिशनल काम आहे ना, आपल्याला पाण्याच्या टाकीचं करायचं, त्याच्यासाठी आपण सातत्याने फॉलो करतोय. आणि आपल्याला मला एक सांगायचं की सातत्याने फॉलोअप करतोय. अडचण येत ना आपल्याकडे ना, म्हणजे आपल्याकडे सिस्टीम अशी आहे की एखाद्या चांगल्या कामाला आहे ना अडचणी खूप येतात कामापेक्षा जास्त. त्यामुळे त्या अडचणींवरती मात करून आहे ना आम्ही काम करायचा प्रयत्न करत असतो. निश्चितपणे मला खात्री आहे की नवीन स्कीममध्ये आपली जी पाण्याची टाकी आहे, आम्ही पिंपळ्याला सुद्धा 2 कोटी लिटरची पाण्याचं स्टोरेज प्रपोज करतोय. हे केवळ लाईट नाही तर ह्याला सुद्धा म्हणजे पिंपळ्याला सुद्धा आहे ना 2 कोटी लिटरचं प्रपोज करणार आहोत, जेणेकरून त्याचा स्टोरेज टँकसारखा वापर होईल. आणि जरी 4 दिवस लाईट नसली
तरी सुद्धा विहिरीचं पाणी हे सासवडकरांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल हा आपण राबवतो आहोत सर. आता एक 2-3 दिवसापूर्वीचा विषय ड्रायव्हरचा पाण्याचा विषय होता. तर सासवड नगरपालिकेकडून काय होते म्हणजे 3 दिवस पाणी सुटलं नव्हतं तर टँकरची मागणी केली तर ड्रायव्हर सांगतात की तुम्ही एकटाच आहे, दुसरे ड्रायव्हर नसतात. ते पाणी पुरवठ्याचं टँकरचं पाणी पुरवठा करताना अडचणी मुळीक साहेब लाईट नव्हती त्यामुळे पाण्याची 1 दिवसाचं सर्क्युलेट झालं. आपण बघितलं असेल टँकरचा पुरवठाही नगरपालिका सातत्याने करते. जे टँकर उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून काही याच्यामध्ये म्हणजे आज जर काल आता राष्ट्रपती महोदय येणार होते म्हणून PWDला टँकर देणार. काही जर VIP मुवमेंट असलं तर त्या ठिकाणी तोही बॅकअप नगरपालिकेला द्यावा लागतो. नगरपालिका सातत्याने ते करते. आजही नगरपालिका हे बघत नाही की अनाधिकृत ठिकाणी यांना म्हणजे अनडेव्हलप्ड एरियामध्ये सुद्धा कोण राहतंय. आज सासवड नगरपालिका सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी पाणी पुरवठा करते. सासवड नगरपालिका हे कधीच बघत नाही की तिथे अनाधिकृत डेव्हलपमेंट आहे की तिथं एन्क्रोचमेंट आहे म्हणून तिथे पाणी द्यायचं नाही. पाणी देणं, नागरी सुविधा देणं ही जबाबदारी म्हणून स्वच्छतेच्याही गाड्या तिथपर्यंत जातात, पाणी तिथं पुरवलं जातं. सोपन काकांची आता यात्रा चालू आहे महाराजांची. करूया. कारण सासवड शहराने 2002 पासून जे स्वच्छतेचं परंपरा ठेवलेली आहे, आपण इतिहास म्हणतो धार्मिक सांस्कृतिक, तसा हा शहराला स्वच्छतेचा इतिहास लाभलेला आहे. आणि त्याची आज उच्च पातळी म्हणजे सासवड शहराने देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार प्राप्त होणार आहे. हा पुरस्कार हा पूर्ण शहराचा आहे आणि शहरवासियांचा आहे. शहरामध्ये काम करणारे स्वच्छता कर्मचारी, सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि त्याबरोबर महत्त्वाचं सर्व नागरिकांचं कौतुक आहे. तरी आता यापुढं नागरिकांची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे सर. आणि विशेषतः आमची खूप जबाबदारी वाढली कारण उच्च मानांकन मिळवणं जेवढं कष्टदायी आहे तेवढं ते राखणं पण कष्टदायी आहे. त्या दृष्टीनं सर्व नागरिकांना आणि सन्माननीय सर्वांना मी आव्हान करतो, यापुढे सुद्धा आपल्याला स्वच्छतेची ही परंपरा अशीच राखायची आहे आणि त्यासाठी सर्वांनी सहभाग आणि सहयोग करावा. धन्यवाद.